श्री गजानन जय गजानन गणगण गणात बोते. गजानन महाराज त्यांच्या भक्ताला आडमार्गात किंचितही जाऊ देत नाहीत. महापुरात महाराजांनी एका भक्ताची रक्षा केल्याचं आपण वाचतो गजानन विजय ग्रंथात. कोल्हापुरात पंचगंगेची पातळी वाढल्याने तिथे भयानक पाऊस पडला होता, महापूर आला होता. त्या महापुरात महाराजांनी त्यांच्या भक्ताची रक्षा कशी केली ते ऐका. हा अनुभव ऐकत असताना खरंच आपल्या डोळ्यात अश्रू येतील आणि महाराजांचे अस्तित्व किती अनंत आहे आणि त्यांची कृपा किती थोर आहे त्यांच्या भक्तांवर याची प्रचिती नक्की येईल. तर अनुभवाला सुरुवात करूया. दादा म्हणतात, मी भूषण सदाशिव टिकेकर. माझे वय वर्ष आहे 38 वर्ष आणि मी कसबा बावडा कोल्हापूर येथे राहतो. मी मूळचा विदर्भातील आणि यवतमाळ जिल्ह्यातील कळंब हे माझे छोटेसे गाव. पण मी गेली 12 वर्ष कोल्हापुरातच राहतो. कारण माझे लव्ह मॅरेज अर्चनाशी झाल्यामुळे माझी आई व लहान भावांनी कळंब या गावी यायला मला सक्त मनाई केली आहे. मी त्यांना खूपदा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण ते माझे काही ऐकत नाहीत. मला एक छानशी गुंडस मुलगी आहे जिचे नाव भार्गवी आहे. ती आता 7 वर्षाची होत आहे. मी शिरोलीतील डेक्कन मशीन्समध्ये क्लर्क म्हणून काम करतो. या 12 वर्षात मी माझ्या मालकांचा विश्वास संपादन केल्यामुळे ते माझ्यावर विश्वासाने भरोसा ठेवतात. बाहेर मिळणाऱ्या पगारापेक्षाही खूप जास्त पगार मला ते देतात. आदराने आणि प्रेमाची वागणूक ते मला इथे देतात. मी व माझे कुटुंब खूप आनंदात आहोत. आता तुम्हाला 4 ऑगस्टचा एक प्रसंग सांगतो. आज 4 ऑगस्ट. कोल्हापुरात गेले 2-3 दिवस तुफान पाऊस पडतोय. पंचगंगेची पातळी वाढत चालली आहे आणि समस्त कोल्हापूरकर घाबरलेत. कित्येक बंधारे पाण्याखाली गेलीत. बापट कॅम्पमध्ये पाणी शिरू लागल्याची बातमी आहे. पाऊस थांबण्याचे नाव काही काढत नाही आणि आमच्या मालकाने कालच कारखान्याला 3 दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. ते एका दृष्टीने फार बरे झाले, कारण आजच माझ्या छकुलीचा वाढदिवस आहे. पावसामुळे मी व अर्चनाने साधे व सुटसुटीतपणे आजचा दिवस साजरा करण्याचे ठरवले आहे. तिच्यासाठी आम्ही कालच सरप्राईज गिफ्ट देखील आणून ठेवले आणि सकाळी उठल्या उठल्या मी व अर्चनाने तिला विश केले. ती हसतच उठली. तिला आजच्या तिच्या वाढदिवसाची खूप अप्रूप आहे. साधारणपणे 8 वाजता मालकाचा बेंगलुरूहून फोन आला. ते म्हणाले, गुड मॉर्निंग भूषण. मी म्हटलं, गुड मॉर्निंग सर. अरे, आज एक महत्त्वाचे काम तुला करावे लागणार आहे. मी म्हटलं, हो सर, नक्की करीन. काय करायचे तेवढे सांगा. ते म्हणाले, भूषण, आपल्या मागच्या आठवड्यात जे पुण्याला मशीन पाठवायचे आहेत ते आपण पाठवू शकलो नव्हतो. ते मशीन कालच पूर्ण तयार झाले आहे ना. आज त्यांना त्या मशीनची अत्यंत आवश्यकता वाटत आहे. आजच ते पाठवायचे असे त्यांचा आग्रह आहे. मी म्हटलं, हो सर, पण या पावसात त्यांना ते कसे पाठवायचे? तर ते म्हणाले, भूषण, मी अगोदरच चौकशी केली आहे. डिस्पॅचचे काम आपले वडगावचे 3ही कामगार करणार आहेत. त्यांना मी कारखान्यात येण्याची सूचना दिली आहे. ते तिघेही दुपारच्या आत मशीन पॅकिंग करतील. तू साधारणपणे 10च्या आत कारखान्यात जा आणि सगळे डिस्पॅचेसची कागदपत्र तयार कर. साधारण 2च्या दरम्यान ट्रक पण येईल आणि ती संभापुराहून येणार आहेत आणि 2 तासात म्हणजे 4 पर्यंत ट्रक लोड झाल्यावर तू पुण्याच्या पार्टीला फोन कर व मशीन पाठवून दे. मला माहीत आहे हे सगळे काम तू जबाबदारीने पूर्ण करू शकशील. आणि हो, आज तुझ्या मुलीचा भार्गवीचा वाढदिवस आहे ना. तिला माझ्याकडून विश कर व आजचे तुमचे फॅमिली डिनर माझ्याकडून असेल. मी त्यांना म्हटलं, धन्यवाद सर, आणि मी सगळे कामं झाले की तुम्हाला रिपोर्ट करतो. माझे बोलणे अर्चना ऐकत होती. तिने फक्त लवकर कारखान्यात जाऊन परत घरी लवकर येण्यास सांगितले. मी व भार्गवी तुमची वाट पाहत असू असे बोलली आणि लगेच तिने पोळी व भाजीचा डब्बा तयार करून दिला. मी लवकर घरी येईन असे भार्गवीला सांगितले. ती खूप समजूतदार मुलगी आहे. बाबा, तुम्ही लवकर घरी या, मग आपण मज्जा करू असे तिने भोबडेपणे सांगितले. मी दाटून आलेल्या अश्रूंना वाहू दिले नाही. तसेच दोघींना मी टाटा करून निघालो आणि बावडा रोडवर पाणी आल्यामुळे कालपासून बंद होता. मी हायवेवरून जाणे पसंत केले आणि तावडे हॉटेलजवळ अगदी रस्त्याच्या कडेपर्यंत पाणी आले होते. पूर्ण सांगली फाट्याजवळ एका बाजूला तर पाणी रस्त्यावरच आले होते, पण त्यातून सहजपणे वाहतूक चालू होती आणि सगळी वाहने ये-जा करत होती. मी कारखान्यात व्यवस्थितपणे पोहोचलो. मशीन डिस्पॅच व्हायला साधारण 4:30 वाजले आणि ट्रक निघाल्यावर मी सर्वांना रिपोर्ट केला व नंतर घरी येण्यास निघालो. मला भार्गवीची ओढ लागली होती.
आणि वर कोसळणाऱ्या पावसाची मला तमा नव्हती. मी रेनकोट चढवला व माझी होंडा मोटरसायकल चालू केली. नुकतेच मी मोटरसायकल पै पै करून साठवून जमा करून घेतली होती आणि मी सांगली फाट्यापर्यंत आलो. तिथे ब्रिज उतरताच बरीच मंडळी रस्त्यावरच थांबली होती. मी पण थांबलो. पाणी रस्त्यावर आले होते आणि संध्याकाळचे 5:15 वाजले होते. तरी अंधारून आले होते. वरून सारखा पावसाचा मारा चालू होता आणि मध्येच तो काही वेळ थांबायचा आणि पुन्हा. आणि रस्त्यावर पाणी तसे फार आले नव्हते आणि 1-1.5 फूट असावे. त्यातून ट्रक व बस, कार देखील सावकाशपणे जात होते. मला घरी जाणे भाग होते. अर्चना आणि माझी भार्गवी वाट पाहत होते. मी गणगण गणात बोते चा मंत्र म्हणत होतो आणि गजानन महाराजांना स्मरण करून माझी गाडी चालू केली व तशा पावसातून जाणाऱ्या एका ट्रकच्या मागे निघालो. आणि थांबलेले लोक माझ्याकडे ते पाहत होते आणि ओरडायला लागले. पण मला माझी लाडकी लेक माझ्या डोळ्यासमोर दिसत होती. मला त्यांचे ओरडणे ऐकू येत नव्हते. आणि पीरवाले साहब दर्ग्याजवळ माझी मोटरसायकल एका खड्ड्यात गेली होती आणि माझा मोटरसायकलवरचा ताबा सुटला व मी खालती पाण्यात पडलो. मला समजायच्या आतच मोटरसायकल माझ्याकडून निसटली गेली व प्रवाहाबरोबर माझ्या डोळ्यासमोर ती वाहत चालली होती. मी रस्त्याच्या बाजूला रेलिंगला धरून धावलो आणि मागून खूप जोरात आवाज येत होता. मी गजानन महाराजांना प्रार्थना केली, महाराज मला यातून बाहेर काढा, मला लवकर घरी जायचं आहे. तेवढ्यात माझा रेलिंगला धरलेला हात पण सटकला. मी पाण्याच्या प्रवाहात वाहत चाललो. मला चांगले पोहता येत असल्याने मी पाण्यात बुडालो नाही. इतकेच, माझ्या रेनकोटमुळे थोडा त्रास वाटत होता. वरून कोसळणारा पाऊस खूप बोचरा होता आणि प्रवाहाचा वेग बराच असल्यामुळे मी खूपदा गटांगळ्या खात होतो. मला आता माझा जीव वाचवणे हे महत्त्वाचे वाटत होते. मी या महापुराच्या प्रवाहातून हेलकावत जाताना पाण्याच्या पृष्ठभागावर फक्त तरंगण्याचे व कुठल्याही परिस्थितीत बुडायचे नाही असे मनोमन पक्के ठरवले. आता पूर्णपणे काळोख पसरत चालला होता आणि थैमान घालणाऱ्या पावसाला माझी दया येणे शक्य नव्हते. मला जीव वाचण्याकरिता प्रचंड मेहनत घ्यावी लागत असली तरी अशा या परिस्थितीत माझ्याकडून गणगण गणात बोतेचा जप मुखावाटे चालू होता. मी केविलवाण्या चेहऱ्याने पाण्याच्या हेलकावणाऱ्या प्रवाहाकडे पाहत प्राण वाचवण्यात करिता अकांत करीत होतो. माझे अश्रू लोप झाले होते आणि खूप धमचाक होत होती आणि पाण्याच्या वर माझे शरीर तरंगत होते आणि वरून पावसाची सततधार चालली होती. तरी माझे अंग पूर्णपणे घामाने डबडबलेले असल्याचे मला जाणवत होते आणि मला माझ्या जीवाची आता खात्री वाटत नव्हती. मी खूपच दमल्यामुळे मला ग्लानी येऊ लागली. मला नक्कीच जलसमाधी मिळणार होती. माझ्या जगण्याची उमेद हळूहळू संपत चालली होती आणि हातपाय लटपटू लागले होते. अर्चना व भार्गवी यांना भेटू शकणारच नाही याची खात्री पटू लागल्याने मन खचू लागले होते. मी गजानन महाराजांना सारखा करुणा भाकत डोळे उघडे ठेवून या मृत्यूशी लढत होतो. या महापुरातल्या पाण्यात मी तग धरू शकणार नव्हतो. तेवढ्यात माझ्या अंगावर काही धडकल्याचे जाणवले. पाहतो तर काय, एक अख्खे झाड वाहत येऊन ते मला धडकले होते आणि मी क्षणाचाही विचार न करता त्याची फांदी हाताने धरली व त्याच्या साह्याने मी त्या महापुरात चाललो होतो आणि मला जगण्याची नवी उमेद या झाडामुळे मिळाली होती. मी प्रयत्नपूर्वकच त्या झाडाला लपेटलो. मला थोडे हायसे वाटले आणि किर्र काळोख होता. शिवाय मध्येच टपोरे थेंब टाकणारा पाऊस पण यायचा आणि पाऊस थोडा जरी थांबल्यासारखा झाला की झोंबणारा वारा जीवघेणा असायचा. मध्येच ढगात लांबून चमकणाऱ्या विजेचे झोत दिसायचे आणि त्या प्रकाशात दिसणारे व चहूबाजूनी वेगाने वाहणारे फक्त पाणी आणि पाणीच असायचे. गडगडणाऱ्या ढगातून चमचमणाऱ्या विजेच्या त्या प्रकाशात मी धरलेल्या त्या झाडाच्या फांदीवर एक नाग बसल्याचे मला दिसला. माझ्या काळजात धस्त झाले आणि जगण्याच्या या उमेदीवर पाणीच पडणार आहे असे वाटू लागले. काळोखात तो नाग मला दिसत नसला तरी थोडा जरी विजेचा प्रकाश पडला तरी तो नाग मला दिसायचा आणि वाऱ्याने फांदी
सुळसुळली की मला नाग चावणार असे वाटायचे. मी खूपच घाबरून गेलो होतो आणि गजानन महाराजांचे नामस्मरण मी चालू ठेवले होते. आता माझा हात फांदीला धरून खूपच दुखू लागला होता आणि खरे तर माझे पूर्ण अंगच लुळे पडत चालले होते. मला माझ्या हातावरचा ताबा निसटत चालल्याचे जाणवले होते आणि पुन्हा एकदा मी हताश झालो आणि माझे शरीर माझी साथ देत नव्हते. पुन्हा मला ग्लानी येऊ लागली होती. ती भयानक रात्र केव्हा एकदा संपते व माझ्या मदतीसाठी कोणीतरी येईल असे झाले होते आणि अशाही परिस्थितीत उजेडणारा दिवस मी पाहू शकेल की नाही याची मला खात्री वाटत नव्हती. आणि माझ्या हाताला कंप सुटू लागल्याने धरलेल्या त्या फांदीवरचे हात निसटणार इतक्यात तो नाग माझ्या हाताजवळ आला. मी आता मृत्यूला घाबरणार नव्हतो. काही झाले तरी मी माझा हात त्या फांदीवरून निसटू देणारही नव्हतो. तरी पण त्या नागाला पाहतच मी घसरणारा हात घट्ट धरून ठेवला होता. मी घट्ट डोळे मिटून घेतले. त्या नागाने आता आपला फणा काढून माझ्या फांदी धरलेल्या हाताजवळ आल्याचे मला जाणवले. मी डोळे उघडले तर खरंच तो नाग माझ्या हाताचा चावा घेण्याच्या तयारीत होता. मी दचकून हात सोडणार तेवढ्यात त्या नागाने माझ्या हाताला विळखा घातला व मला काही समजण्याच्या आत तो आपल्या दोन्ही जिभेने माझा हात चाटू लागला आणि त्याच्या जिभेच्या लाळ बिळात स्पर्शाची मला खूप भीती वाटू लागली. मी माझे डोळे मिटले असले तरी त्याचा स्पर्श मला प्रखरतेने जाणवत होता आणि काही क्षणातच मला एक प्रकारची ऊर्जा माझ्यात प्रवाहित होत असल्याचे जाणवले आणि माझा तो दुखणारा हात पूर्ण शक्तिनिशी कार्यान्वित झाला आणि शरीरात लौकिक शक्तीचा संचार जाणवू लागला. मी डोळे उघडले तेव्हा तो नाग लांब जाऊन बसला होता आणि काही वेळेतच ती फांदी एका खडकावर आदळली. मला ती दगडी भिंत असल्याचे जाणवले आणि त्या काळोखात मला फक्त स्पर्शांनीच समजत होते. मी जसे जसे हात वर करत होतो तसे तसे ती रस्त्यावरच्या पुलाची भिंत असावी असे वाटले, पण ते या महापुराच्या पाण्यात बुडलेले घर होते. मी सावकाश झाडाच्या फांदीच्या खालती पाय सोडण्याचा प्रयत्न केला तर मला तिथे पाय टेकवता आला. वर हाताने चाच पडत असताना मला खिडकीचे गज पण हाताला लागले. मी दोन्ही हात खिडकीच्या गजाला धरताच इतका वेळ मला साथ देणारे ते झाड बाजूनी वाहत पुढे गेले. खरंच त्या आधारेनेच मी मृत्यूशी झुंज देत इथपर्यंत आलो होतो. माझ्या वेदना त्याला कळल्या होत्या आणि त्यांनी दिलेल्या घट्ट साथीला मी मनापासून नमस्कार केला व त्याचे आभार मानले. अजूनही सर्वत्र काळोखच होता, मात्र पाऊस थांबला होता. मी खालती पाय ठेवल्यावर माझे पाय लटपटू लागले तरी मी खिडकीचे ते गज हाताने पकडून ठेवले. माझे गुडघ्यापर्यंतचे पाय पाण्यात होते. मी अजूनही किती पुढे जाऊ शकतो हे मला कळेना आणि म्हणून मी खिडकीचा आधार घेतला. हाताच्या बोटांना पण कंप सुटला होता, पण तसाच हात वरती केला वर तर मला त्या खिडकीला लाकडी दरवाजाचा स्पर्श जाणवला आणि माझ्या शिल्लक राहिलेली सर्व शक्ती एकवटून मी गजानन महाराजांचे नाव घेतले व खिडकीचा दरवाजा जोरात लोटला. माझ्या नशिबाने तो उघडला गेला आणि मी त्या अंधारात लटपटणारे पाय खिडकीच्या गजापर्यंत कसेबसे वरती घेतले आणि हे घेत असताना मला खूप वेदना होत होत्या. मी आता खिडकीच्या आत डोकावून पाहिले तर मला काही दिसत नव्हते, पण पाण्याचा कुचपट दर्प येत होता आणि इतक्यात माझ्या आधारासाठी धरलेल्या त्या हातावरून काहीतरी सरपटत चालल्याचे जाणवले. मी घाबरून हात सोडला तर खिडकीच्या आत असलेल्या त्या खोलीत मी जाऊन पडलो आणि मी थोडा उठण्याचा प्रयत्न करू लागलो, मात्र मला काही केल्या उठता येईना. ती खोली प्रशस्त असावी, खालती शहाबादी फरशी होती. ही खोली म्हणजे या घराचा दुसरा मजला होता. मी माझा प्राण एकवटून इकडे तिकडे नजर टाकली तर समोर एक पंतीचा मिणमिणता प्रकाश मला दिसला. मला काही कळेना की यावेळी हा दिवा कोणी लावला असेल बरे. मला उठता येत नव्हते, शरीरात शक्ती नव्हती. मला कसावीस होत होते. मी नक्कीच आता बेशुद्ध होऊन पडणार होतो असे मला जाणवत होते. मला प्रचंड तहान लागली होती आणि माझा घसा कोरडा पडला होता. मी तसाच सरपटत त्या पंतीपर्यंत सरकत होतो आणि पुढे येताच त्या मिणमिणत्या प्रकाशात मला एक तस्वीर दिसली, एक फोटो दिसला. मी आणखीन पुढे सरकलो तर त्या
छोट्याशा प्रकाशात मला त्या तसबिरीसमोर ठेवलेला तांब्या दिसला. त्या तसबीर मला काही केल्यास स्पष्ट दिसत नव्हती. मी तो तांब्या उचलून अक्षरशः तोंडाला लावला तर त्यात पाणी होते आणि मी एका दमात ते पाणी घटाघटा पियालो. मला थोडे बरे वाटले. मी कुठे आलो हे मला मात्र काही केल्या कळत नव्हते. किती वेळ त्या महापुराच्या नदीच्या प्रवाहाबरोबर वाहत होतो हेही कळेना आणि आता किती वाजले हे पण कळेना. इतक्यात खोलीतल्या घड्याळात 2चे ठोके पडले होते. म्हणजे आता कुठे रात्रीचे 2 वाजले होते. तर मला खूप भूक लागली होती. या प्राण वाचवण्याच्या प्रयत्नात मला भूक लागल्याचे पण समजत नव्हते. मी तो तांब्या खालती ठेवताना मला तिथे थोडे जास्त पिकलेले काळे झालेले केळे हाती लागले. मी ते आधाशापणे सालीसकट खाऊन टाकले. पुन्हा हात फिरवला तर मला तिथे आणखीन काही केळी हाताला लागली. तीही मी खाल्ली. माझ्या अंगात आता जरी थोडी बहुत शक्ती आली होती तरी माझे शरीर खूप दमले होते आणि काही क्षणात मी तिथे झोपी गेलो. काही तास मला विश्रांती मिळाल्यावर माझे डोळे उघडले आणि माझे डोळे उघडल्यानंतर माझ्या मरगळलेल्या शरीरात मी ताणलेले व किळकिळलेल्या डोळ्यांनी इकडे तिकडे पाहिले. आता उजाडू लागले होते. सहज माझे तिथे असलेल्या तसबिरीकडे लक्ष गेले. मी दचकलो. अक्षरशः माझी बोबडी वळली. डोळे लख्ख उघडले गेले आणि माझे हात आपोआप जोडले गेले. मन प्रफुल्लित होऊन डोळ्यातून पाणी वाहू लागले. तो गजानन महाराजांचा फोटो होता. माझ्याकडे पाहून ते हसत होते असे वाटू लागले. मी पूर्णपणे नतमस्तक झालो आणि काही वेळ मी नुसता त्या फोटोकडे पाहत राहिलो. माझे डोळे मिटत गेले. महाराज आपली लीला अगाध आहे, अगम्य आहे. काही क्षणात माझे डोळे मिटू लागले. मला गजानन महाराजांच्या तसबिरीच्या बाजूला महापुरातल्या त्या प्रवाहा बरोबरचा नाग दिसू लागला. मी त्यालाही नमस्कार केला व मनपूर्वक त्याचेही आभार मानले. यावेळी मात्र मला त्या नागाची बिलकुल भीती वाटली नाही. आता पूर्ण उजाडले होते. आजूबाजूला पाहिल्यावर समजले की मी नरसोबावाडीतल्या पाटील महाराजांच्या मठाच्या 2ऱ्या मजल्यावर सुखरूप होतो. काही वेळात महापुरात अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी सायरन वाजवत एक मिलिटरीची बोट तिथे येऊ लागली. मी इशारा करताच मला त्यांनी सुखरूपपणे सुरक्षित ठिकाणी पोहोचवले. तिथून मी अर्चनाशी संपर्क साधला आणि खूप क्षीण आवाजात तिला सांगताना मला रडूच कोसळत होते. अर्चना व भार्गवी रात्रभर महाराजांच्या फोटोसमोर बसून राहिल्या होत्या आणि 2ऱ्या दिवशी मला माझ्या घरी पोहोचवण्यात आले होते. अर्चनाला व भार्गवीला पाहताच मी त्या दोघींना कडवडून मिठी मारली आणि आम्ही तिघेही ओक्साबोक्शी रडत होतो. किती वेळ तरी आम्ही नुसतेच एकमेकाकडे पाहत राहिलो होतो. आम्हा तिघांनाही तोंडातून काही शब्द फुटत नव्हते आणि काही वेळातच तिघांनी एकदम जोरात गजानन महाराज की जय, गणगण गणात बोते असा जयकार करत पुन्हा तिघांनी एकमेकांना आम्ही मिठी मारली. श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन. आनंद औरसंग कोल्हापूर येथील माऊली भक्ताचा अनुभव तुम्हा सर्व भक्तांना कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये गणगण गणात टाईप करा. धन्यवाद.